गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दोन वेळा मनुष्याच्या जीवनामध्ये येतात आणि त्या दोन वेळा असतात ना, जर मनुष्य जागृत असेल तर तो धनवानसुद्धा बनतो आणि सामर्थ्यवानसुद्धा बनतो। पण चुकीच्या वेळी निघालेला होकार असेल आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार असेल ना, तर माणसाचं आयुष्य बदलून टाकतो। म्हणजे होकार आणि नकार या दोन गोष्टी आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सामर्थ्यशाली बनवत असतात। आणि म्हणूनच आता येणाऱ्या दिवसामध्ये हिंदू धर्मानुसार हा तुळशी विवाह आहे ना, तो येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे। आणि हा तुळशी विवाह असतो असं म्हणतात ना, की शुभ कार्याची सुरुवात असते ना, ती तुळशीचं एकदा लग्न पार पडलं ना, तुळशी विवाह झाला, तर तेव्हापासून या हिंदू धर्मामध्ये सर्वत्र विवाह पार करण्यामध्ये सुरुवात होते। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, या तुळशी विवाहाची ही प्रथा आहे, ही सुरू कशी झाली आणि का झाली, नक्की काय झालं होतं, आणि ज्यांची लग्न जमत नाही ना, त्यांनी हे निरूपण नक्की ऐकावं। कारण यामध्ये तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनसुद्धा लाभलं जाईल आणि तुमचं लग्न आहे ना, ते लवकरात लवकर जमणार आहे। कारण यामध्ये तुम्हाला उपायसुद्धा सांगितले जातील। आणि असा कोणता मंत्र आहे ना, तो मंत्र 7 सोमवार जर तुम्ही त्या मंत्राचा जप केला, आणि ते 7 सोमवार तो कुठे मंत्र जप करायचा आहे आणि काय विधी आहे ना, या सर्व गोष्टींची उत्तरं या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील असतील, माता पिता असतील, बघा आपल्या घरातील मुलं असतात, मुलगी असते। जर विवाह जुळण्यामध्ये योग्य वेळ जर त्यांना नसेल ना, तर कोणत्या कोणत्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागतं। पण शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण योग्य ते उपाय केले ना, तर नक्कीच आपल्या मुलाचं किंवा मुलीचा विवाह नक्कीच जमू शकतो। आता आपण पाहूया, हा तुळशी विवाह झाल्यावरच हिंदू धर्मामध्ये लग्न सोहळा का पार पाडतो, म्हणजे तुळशी विवाहानंतरच लग्न का जमतात आणि शुभमुहूर्त काय येतात, याचं सर्व उत्तर तुम्हाला या निरूपणामध्ये मिळणार आहोत। म्हणजे ही तुळशी होती ना, ही पूर्वीच्या जन्मामध्ये वृंदा या नावाने ओळखली जायची। आणि मथुरेच्या काळ नेमी या दैत्य राजाला एक मुलगी झाली होती, तिचं नाव त्यांनी वृंदा असं ठेवलं। बघा हे निरूपण आहे ना, प्रत्येकाने छोटंसं मन करून ऐकावं। कारण आपण जेव्हा छोटं होतो ना, तेव्हा आपली सेवा भगवंतापर्यंत पोचत असते। बघा तिचं नाव त्याने वृंदा ठेवलं, आणि ती वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती। वृंदा जशी मोठी झाली ना, तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आलं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जालंधर नक्की होता कोण आणि हा जन्माला कसा आला, याची पण एक सुंदर कथा आहे। स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यामध्ये एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली। त्यात शंकरानं रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थीसुद्धा केली। त्यांनी शंकराची विनवणी केली
की यातून कोणताही विध्वंस घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला आणि आपल्या डोळ्यातील जी आग होती ना ती तिथेच सोडून दिली आणि त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं. तोच हा जालंधर आणि त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं. हा जालंधर खूप शूर होता, पराक्रमीसुद्धा होता, पण तितकाच तो घमंडीसुद्धा होता आणि गर्विष्ठ आणि सत्ता पिपासूसुद्धा होता. बघा, इथे प्रत्येक माऊलीच्या लक्षात असू द्या की आपल्या मुलांची विवाह आहेत ना ती लवकरात लवकर जर जमायची असतील ना, लवकरात लवकर बंधनामध्ये अडकायची असतील तर या निरूपणामध्ये आपण उपायसुद्धा सुचवणार आहोत. हे उपाय आहेत ना ते शास्त्रीयदृष्ट्या सुचवणार आहोत. बघा, ही जी कथा आहे ना ही तुळशी विवाह ही प्रथा का पडली ते आता आपण पाहत आहोत. हा जो जालंधर होता ना तो खूप शूर होता, खूप पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडीसुद्धा होता, गर्विष्ठ होता, सत्तेचा खूप लालशी होता. त्याचं लग्न या वृंदेशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं सर्व पुण्य मिळालं, तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल की तिनं आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवचच निर्माण केलं होतं. म्हणजे इथे समर्थांनी सांगितलेलं आहे, ही स्त्री आहे ना तुम्ही कधीच कमी समजू नका. ही स्त्री आहे, ही नारी शक्ती आहे ना, तिने जर ठरवलं ना तर पूर्ण जगावरती राज्य करू शकते. पण ती ठरवते का बरं? कधीच ठरवत नाही. या भीतीच्या वातावरणामध्ये ती दबलेली आहे. पण ती निरंतर या पूर्ण सामर्थ्यशाली बनेल कधी? जेव्हा समर्थ विचारांमध्ये राहील, या समर्थ नियमांमध्ये राहील, या भक्तीमध्ये मन रमवेल ना, तेव्हा तिचं जीवनसुद्धा समृद्ध होईल, तिचं पूर्ण मनसुद्धा पवित्र होईल. आता पुढे पाहूया. इथे वृंदा होती ना, बघा तिचा हा विवाह या राक्षसाशी झाला आणि तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळी वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून कधीच हालायची नाही. त्यामुळं त्याला प्रत्येक युद्धामध्ये जीवनदान मिळायचं आणि त्यातच त्याचा विजय व्हायचा. त्यामुळं मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला, कारण त्याला माहीत झालं होतं की माझी पत्नी आहे ना ती खूप सामर्थ्यशाली आहे. मी जरी कसा वागलो ना, कसा युद्ध जरी केला तरी मला मरण येऊ शकत नाही. बघा, पुढे असं झालं, जेव्हा हे समुद्र मंथन झालं ना त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रामध्ये झाला आहे आणि त्यामुळं समुद्रातल्या प्रत्येक गोष्टीवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर काही मानेना. तो देवांशी युद्ध करायला तयार झाला आणि त्याच्या पराक्रमामुळं आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळं तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली आणि सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधराचा नायनाट करा. परंतु विष्णूची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीनं त्याच्याकडून वचन घेतलं होतं की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाही, कारण ही लक्ष्मी होती ना ही देखील समुद्राचीच कन्या होती आणि त्यामुळं जालंधरला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळं भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते. याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग आणि पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. यामुळं देवांना पळता भुई थोडी झाली होती. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधरचा वध कसा करायचा ना याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंधरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं
यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयारसुद्धा होते. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी बघितल्या. नारदांनी त्याचं कौतुकसुद्धा केलं आणि म्हणाले, हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. बघा, ही लालच असते ना, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, माणसाला लालच आहे ना, ती अधोगतीला नेत असते. म्हणून आयुष्यामध्ये जरी कोणी आमिष दाखवलं ना, तर कधीच त्या आमिषाला तुम्ही भुलू नका. कारण ही लालच, लोभ, अहंकार माणसाची अधोगती करत असतो. त्याचप्रमाणे नारदांनी त्याचं कौतुक करायला सुरुवात केलं आणि त्या जालंधराला चढवायचं काम केलं. तुझ्याकडे सर्व धनसंपत्ती आहे, पण तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदानं कैलास पर्वत किती सुंदर आहे ना, याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन करायला सुरुवात केली. तेव्हा नारदाचं हे सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधराला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वतीही आपली व्हावी. आणि मग त्या हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. तसा शंकराचा पराभव करणं कोणालाही शक्य होतं का? कधीच नाही ना. परंतु या वृंदेच्या पूजेमुळं जालंधरचा वधही करता येत नव्हतं. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती. युद्ध करता करताच त्याने शंकराचं रूप धारण केलं आणि तो पार्वतीकडे सुद्धा जाऊ लागला. परंतु पार्वतीनं शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखलं आणि तिनेच जालंधरवरती हल्लासुद्धा केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूंकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आता मला फसवायचा कसा प्रयत्न केला, तसाच तुम्ही वृंदाबरोबर सुद्धा करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. परंतु जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूंचा धावा करू लागले. परंतु यामध्ये विष्णूला या वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणं देखील गरजेचं होतं. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यामध्ये या वृंदा पूजेला बसलेली होती तिथे गेले. जालंधरला पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकराने जालंधरचा वध केला आणि जालंधरचे शिर त्या राजवाड्यामध्ये येऊन पडलं. वृंदेला कळून चुकलं होतं की आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे ना, तो नक्कीच जालंधर नाही. म्हणून तिने विचारलं की माझ्यासमोर उभा आहे ना, तो कोण आहे? मग विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये परत आले. विष्णूंनी तिथे पाहून वृंदाला कळून चुकलं होतं की आपल्याच देवाने आपल्याला फसवलेलं आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदय शून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याचबरोबर विष्णू लगेच दगड झाले. त्याला शाळीग्राम असं सुद्धा म्हणतात ना. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळं संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले आणि शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेनं आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला आणि तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली आणि तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजासुद्धा केली जाईल.
विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल ना त्यावर तुळशीपत्र असेल. आणि म्हणूनच असं मानलं जातं ना की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोचते. मग ते नैवेद्य असो किंवा दान असो किंवा कोणतंही धन असो किंवा आणखी काही असो. म्हणजे ही घटना होती ना ती कार्तिक महिन्यामध्ये घडली. म्हणूनच या दिवसामध्ये तुळशी विवाह केला जातो. आणि हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. म्हणजे लग्नाचे सगळे विधीसुद्धा केले जातात. आता तुम्हाला समजलंच असेल की हा तुळशी विवाह का केला जातो. आणि तुळशी विवाह झाल्यानंतर या मनुष्याच्या जीवनासाठी हा लग्न म्हणजे हे शुभ दिवस का निर्माण होतात. म्हणजे तुळशीचा विवाह झाल्यापासून हा मनुष्य प्राणी विवाह करायला सुरुवात करतो. म्हणून आज आपण ज्यांची या संसारामध्ये भरपूर वर्ष झाली लग्न जमत नाही, मुलं असतील मुली असतील, ह्या लग्न न जमण्याचं कारण अनेक असतील. कधीकधी तुमच्या कर्मानुसार सुद्धा असतील. पण शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे कधीकधी माणसाच्या जीवनामध्ये असे काही भाग निर्माण होतात ना, असे काही प्रश्न निर्माण होतात की किती जरी आपण काही केलं ना तरी ते लग्न जमतच नाही. पण शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जो या पृथ्वीवर मनुष्य जन्माला येतो ना त्याच्या जीवनामध्ये जरी किती जरी प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती शास्त्रामध्ये दडलेली असतात. आणि ही शास्त्रामध्ये जर एखाद्या मनुष्याचं मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर त्याने काय करावं. कारण आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे ना आणि त्यांना 100% त्याच्यामध्ये फायदासुद्धा झालेला आहे. तर ज्याचं लग्न जमत नसेल त्यांनी सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शंकराचा अभिषेक घालायचा आहे. आणि हा अभिषेक आहे ना तो 7 सोमवार घालायचा आहे. बघा तुम्ही हे करून बघा. आणि जेव्हा घरी याल तो अभिषेक घालून जेव्हा घरी याल ना तेव्हा तुम्ही बघा एक पोळी ती तुपाने पोळी केलेली असावी आणि त्या पोळीमध्ये एक गुळाचा खडा टाकावा. आणि ती पोळी आणि गूळ एखाद्या गाईला खायला द्यावं. जेव्हा तुम्ही ते गूळ आणि पोळी गाईला खायला द्याल ना तेव्हा गाईचा नमस्कार घ्या, गाईच्या पाया पडा. कारण तो गाईचा असतो ना आशीर्वाद असतो तो तुम्हाला एक जन्मामध्ये नाही तर 1000 जन्म तो आशीर्वाद तुम्हाला पुरणार आहे. आणि आपण इथे सर्वात मोठी एक चूक करतो. शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे कारण हे जेव्हा आपण या सोमवारचं व्रत करतो ना हे सोमवारच्या त्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा आपण घरी येऊन ती पोळी आणि गोळ ह्या गाईला खायला देतो, आशीर्वादसुद्धा घेतो. पण एक गोष्ट आपण करताना चुकतो आणि त्यामुळं आपल्याला ते फळ मिळत नाही. आणि ते शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे ही गाय असते ना त्या गायीच्या पाठीवर एक बघा उंच अशी जागा असते तिला वशिंग म्हणतात. त्या वशिंगावरून हात फिरवा. जेव्हा त्या वशिंगावरून तुम्ही हात फिरवाल ना तेव्हा तो प्रत्यक्ष नमस्कार सूर्यनारायणाला जात असतो. आणि असं म्हणतात तो गायीचा संबंध वशिंगाचा संबंध आहे ना तो डायरेक्ट सूर्यनारायणापर्यंत असतो. आणि सूर्य साक्षात तुम्हाला आशीर्वादसुद्धा देतो. आणि त्याचं पुण्य आहे ना आणि त्याचं फळ आहे हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम असू द्या कारण हा जो उपाय आहे ना तो प्रत्येकाने आयुष्यामध्ये केला तरी चालेल. ज्यांची लग्न जमत नाही ना त्यांनी हा उपाय करायचा आहे. आणि परत जेव्हा रोज 21 सोमवार तुम्ही करणार आहेत ना 21 सोमवार तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा मंत्र आहे ना हा निरंतर 108 वेळा म्हणायचा आहे. बघा आपल्या घरामध्ये माळा असेल आपण माळ जपायला घेतो ना त्या माळेमध्ये
प्रत्येक जेव्हा मणी सरकत जातो ना, तर प्रत्येक मण्याचे चाळण आपण करतो म्हणजे 108 वेळा हा मंत्र जपला पाहिजे आणि हा ब्रह्ममुहूर्तावर करा. बघा तुम्ही आत्तापर्यंत भरपूर उपायसुद्धा केले असतील. तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये जर सुख समृद्धी जरी नसेल ना, बघा हा जो पूर्ण उपाय सांगितलेला आहे, हा उपाय प्रत्येकानं करून बघा. कारण कधीकधी भरपूर माऊलींचे प्रश्न असतात की उपासनासुद्धा करतो, सर्व काही करतो, तरीसुद्धा माझ्याकडे पैसा टिकत नाही, माझं जीवन सुखमय नाही. पण त्यांना ज्यांना असं वाटत असेल ना, त्यांनी हा नक्कीच उपाय करा. कारण या उपायानं, कारण असं म्हणतात की कधीकधी वास्तुदोषसुद्धा असतो, कधीकधी वेगवेगळे दोष निर्माण झालेले असतात आणि हे दोष असतात ना, या उपायानं नक्कीच चमत्कारिक होतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना. आता आपण हे सर्व शास्त्रानुसार पाहिलं की शास्त्रामध्ये काही सांगितलेलं आहे, पण समर्थ विचार मनुष्याला काय सांगतात बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये कितीही दोष असू द्या, काहीही असू द्या, पण जर तुम्ही कर्माने जर राहिलात ना, तुमच्या जीवनामध्ये अहंकार नसेल, तुमच्या जीवनामध्ये लोभ नसेल ना, भगवंतावर नितांत श्रद्धा असेल, तर तुमचं चांगलंच होणार आहे. कधीकधी आयुष्यामध्ये मनुष्य हा निर्णय आहे ना, हा अचानक घेऊन जातो. म्हणजे कधीकधी मनुष्य जीवनामध्ये एवढा खचला जातो ना, अचानक त्याचं बघा घाईघाईने तो निर्णय घेतो. म्हणजे आपण मगाशी सांगितलेलं आहे की चुकीच्या वेळी निघालेला होकार असेल किंवा योग्य ठिकाणी दिलेला नकार असेल ना, हे माणसाचं आयुष्य बदलून टाकत असतो. म्हणून प्रत्येक मनुष्यानं, प्रत्येक माऊलीनं एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं हे लग्न आहे, हे लग्न काही महिन्यासाठी आहे का, काही दिवसासाठी आहे का? भले थोडा वेळ लागेल, पण विचार करून निर्णय घ्या. कारण तुमची जी अर्धांगिनी असेल, तुमचा पती असेल, तेव्हा हा तुम्हाला लाईफ टाईम निवडायचा आहे. म्हणून लगेच निर्णय घेऊ नका, भरपूर विचार करा, थोडं थांबा, एवढी घाई करू नका. जर तुम्ही हे पूर्ण उपाय केले ना, तर या उपायांचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे ना, सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू असतात. पण आपल्याला काय वाटतं बरं की परमेश्वरानं माझ्याच बाबतीत असं केलेलं आहे, माझ्या बाबतीतच असं दुःख दिलेलं आहे. पण तसं आहे का? लोक असतात ना, आपलं दुःख कधीच दाखवत नाही. आणि आपलं काय चुकतं बरं? आपण समोरच्याला आपलं दुःख दाखवतो, मग तिथेच आपण हारतो ना. लोक आपल्यापेक्षा किती पुढे असतात बघा. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीशिवाय कुणालाही आपलं दुःख दाखवू नये, कारण लोक फायदाच घेतात ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, एक प्रत्येकानं गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर भक्तिमार्गामध्ये असाल, तुम्ही जर योग्य मार्गावर समर्थांनी सांगितलेल्या असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे परमेश्वराला मान्य आहे ना, तेच होणार आहे. भगवंत जसं विचार करेल ना, त्याच पद्धतीनं होणार आहे. त्यामुळं आपण वेगळा काही विचार करत बसू नका. कारण बघा, आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकेकाळी एक राजा होता, तो खूप दानशूर होता. लोकांना दान देणं हे त्यांनी आपलं काम मानलं होतं. म्हणून अनेक भिकारी राजाकडून दान घेण्यासाठी जात असत. राजाकडे रोज 2 भिकारी दान गोळा करायला यायचे. त्यापैकी एक तरुण होता, ज्याचं नाव होतं राजू, आणि दुसरा भिकारी एक म्हातारा होता, त्याचं नाव माखण होतं. ते रोज दान गोळा करायला यायचे आणि तेव्हा राजालाही त्यांची नावं आठवायची. आता राजा त्यांना त्यांच्या नावाने हाक मारू लागला होता. राजा जेव्हा जेव्हा देणगी देत असे ना, तेव्हा राजू नावाचा एक लहान मुलगा होता. तो दान घेऊन म्हणतो काय, धन्यवाद राजा, तू खूप दयाळू आहेस. जेव्हा तो माखण नावाचा म्हाताऱ्याला राजाकडून देणगी मिळायची ना, तेव्हा त्याने देवाचे आभार मानले. तो म्हणतो, देवा तू खूप महान आहेस, ज्यानं या गरिबावर कृपा केली आहे.
राजाला वाटलं की कधीतरी तो माझ्यावर उपकार करेल. बरेच दिवस गेले. आता राजाला खूप राग येऊ लागला होता. राजानं विचार केला, माझ्याकडून दान घेतलं आणि नाव तर देवाचं घेतोस, देवाचा आभार मानले. एके दिवशी रागाच्या भरात राजानं त्या वृद्धाला विचारलं, तू माझ्याकडून देणगी स्वीकारली आहेस तर माझे आभार मान, देवाचं का मानतोस बरं? म्हातारा म्हणाला, राजा प्रत्येकाला फक्त देव देतो, आता कृतज्ञता आपल्या मुखातून व्यक्त करावी लागेल असं राजाला वाटलं. आता राजा रोज असं काम करतो की तरुण मुलाला जास्त पैसे आणि म्हाताऱ्याला कमी देतो. पण घडतं उलटं. एके दिवशी राजानं तरुण मुलाला टरबूज आणि वृद्धाला पैसे दिले. या टरबुजाचं काय करावं याचा रामू विचार करत राहिला. त्यानं ते विकून टाकला आणि पैसे घरी नेले. म्हातारा पलीकडे आला आणि विचार केला, चला टरबूज घेऊन जाऊया. राजूनं जे टरबूज विकलं ना तेच त्याला मिळालं. म्हाताऱ्यानं टरबूज कापल्यावर त्यातून त्याला भरपूर सोन्याची नाणी सापडली. त्यामुळे तो श्रीमंतसुद्धा झाला. आणि दुसऱ्या दिवशी ते राजाला दिसलं की फक्त राजूची भिक्षा मागण्यासाठी उभा आहे. राजाने याचं कारण विचारलं. बघा, राजूने त्याला सांगितलं की होय, काल त्यानं बाजारातून टरबूज आणलं. आतमध्ये अनेक सोन्याची नाणी त्याला सापडली, जे त्याला श्रीमंत बनवून टाकलं. आता त्याला भीक मागायची गरज नाही. राजाला सर्व काही समजलं. आता राजालाही समजलं की प्रत्येकाला फक्त देवच देत असतो. त्यांनी राजूला श्रीमंत बनवण्याचा प्रयत्न केला, पण घडलं उलटच ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या कथेतून उत्पन्न काय होतं बरं? या कथेचं तात्पर्य काय बरं? म्हणजे की आपल्याला जे मिळतं ना ते देव देत असतो, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण आपल्याला जे मिळालं ते अनेकांना मिळतसुद्धा नाही. काहीकांची स्वप्नंसुद्धा आहेत. म्हणून तुमचे लग्न जर जमत नसतील ना तर वेळ घ्या, कारण येणारा काळ तुमचा आहे. घाईघाईनं निर्णय घेऊ नका. भगवंताच्या मनात जर असेल ना तर लगेच तुमचं लग्नसुद्धा होऊन जाईल, कारण वेळसुद्धा लागणार नाही. एवढे दिवस तुम्ही खूप त्रास सहन केलेला आहे ना, म्हणून खचून जाऊ नका. वाट पाहत राहा. भगवंताने तुमच्यासाठी मार्ग आहे ना तो उघडलेला आहे. नितांत सेवा करा. नितांत भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या वाट्याला कधीच दुःख येणार नाही. तुमचं कल्याणच होऊन जाईल. समर्थांनी सांगितलेली उपासना करा. उपासनेचं हे सामर्थ्य आहे ना तुमच्या पूर्ण जीवनामध्ये निर्माण होईल आणि तुमचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.